नमस्कार. मराठी विश्व विथ कवितामध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आजच्या कथेचं नाव आहे तर हे असं घडायचं होतं. गावाच्या सीमेलगत असलेल्या त्या हॉटेलशी साहेबांनी गाडी थांबवली. मालविका त्यांच्या पाठोपाठ खाली उतरली आणि काही प्रश्न न विचारता चालत राहिली. कोपऱ्यातल्या 2 रिकाम्या खुर्च्या बघून साहेब तिकडे वळले. साहेबांनी मालविकेची बसण्याची खूण केली. आपणही खुर्ची ओढून बसले. तुम्हाला मिल्कशेक चालेल? त्यांनी विचारलं. आवडेल, ती लगेचच उत्तरली. दॅट्स फाईन, असं म्हणत त्यांनी समोर उभ्या असलेल्या वेटरला 2 स्ट्रॉबेरी मिल्कशेकची ऑर्डर दिली. त्यानं आणून ठेवलेल्या पाण्याच्या ग्लासामधले 2 घोट घेतले आणि लगतच्या खिडकीतली जरबेरीची फुलं पाहत राहिले. हल्ली जरबेराला चांगली मागणी आहे नाही का? हो, फुलं आकर्षक दिसतात. आजकाल तेच झालंय. काय आकर्षक दिसतं तिकडे लोकांचा ओढा अधिक. या फुलांना गंध नाही पण रूप आहे. विषय नेमका कुठे चाललाय याचा मालविकाला अंदाजच येईना. मला सुगंधी फुलं आवडतात. जुई, मोगरा, चाफा. पण ती फ्लॉवर पॉटमध्ये कुठे ठेवता येतात? नक्षीदार काचपत्रात ठेवावीत, केसात माळावीत. मला अंगभूत गुणांचं महत्त्व अधिक वाटतं. वेटरनं मिल्कशेक आणून ठेवला. तो गेल्यावरती साहेब पुढे बोलू लागले. आपण इथे का आलोय हे तुम्हाला माहीत असावं. हो, म्हणजे कापरेकर अण्णांनी तशी कल्पना दिली आहे. मी विषयाकडे वळलो. तुम्हाला हे थोडंसं प्रपोज वाटेल, पण आपले आधी स्पष्ट केलेले बरे. माझं हे दुसरं लग्न. तसा मी संसारात सुखी समाधानी होतो. 2 वर्ष आमचे मजेत संसार झाला, पण अचानक लिव्ह इट. मला फार त्रास होतो हे आठवलं की. मृत्यू कुणाला थांबवता येत नाही. ते घडायचं होतं, घडलं. खरं तर दुसऱ्या लग्नाचा विचारही डोक्यात नव्हता, पण कापरेकरांनी फार मनावर घेतलं. म्हणाले एकटं राहणं इतकं सोपं नाही. काही दिवसांनी मलाही ते पटलं. एकटे पण खायला येतं. कुणाशी काही बोलावं, सांगावं असं उत्कटतेनं जेव्हा वाटतं तेव्हा आपलं माणूस हवं असतं, आपलं हक्काचं. ते नातं फक्त पती पत्नीचंच निर्माण होऊ शकतं सर्वार्थानं. माझ्या पत्नीविषयी फार मोठ्या अपेक्षा नाहीत, पण ज्या आहेत त्या 100%. तिचं घर हे तिचं विश्व असावं. त्यात तिनं सुखासमाधानानं राहावं. पती या नात्यानं माझ्या सगळ्या निष्ठा तिच्याशी निगडीत असतील. प्रेमात कधी प्रतारणा होणार नाही. कर्तव्यापासून ढळणार नाही. मी वचन देतो. मी फार स्पष्ट बोललो ना? सॉरी. आता आपण बोला. मालविका थोडी अवघडल्यासारखी झाली होती. हे असं काही ऐकावं लागेल ही तिला कल्पनाच नव्हती. कापरेकर काकांनी हे स्थळ सुचवलं होतं. मुलगा सुशिक्षित, सुसंस्कृत आहे. सचिवालयात मोठ्या पदावर आहे. घरची तशी फारशी जबाबदारी नाही. आईवडील गावी असतात. या सगळ्या जमेच्या बाजू. एकच उणीव होती. मुलगा बीजवर होता. संसार 2च वर्ष झाला होता. प्रथम पत्नी माहेरी गेली असता साथीच्या आजाराला बळी पडली होती. सगळं अचानक घडलं होतं. त्याचा धक्का त्याला बसला होता. अनेक स्थळ येऊनही त्यानं ठाम नकार दिला होता. त्यात वर्ष सरलं होतं. त्यातच कार्यालयात कापरेकरांना तो वडिलांसमान मानत होता. त्यांनी पुढाकार घेऊन हे स्थळ सुचवलं होतं. तिनंही विचार करून अनुमती दर्शवली होती. ठाऊक नाही आजकाल कसली मुलं भेटतात, त्यांच्या काय काय भानगडी असतात. या स्थळाबद्दल ती शंका नव्हती. आर्थिक बाजूही भक्कम होती. मुलगा आता 30शीतच होता. वयात 6 वर्षाचं अंतर होतं. पण मालविकानं ते फारसं मनावर घेतलं नाही. आज प्रत्यक्ष बोलून एकमेकांना समजून घेण्यासाठी ती दोघं इथे निवांत जागी आली होती. निर्णय त्यांनीच घ्यायचा होता. मालविकाला त्याचं बोलणं रुक्ष वाटलं तरी पटलं होतं. त्यातून त्याच्या पारदर्शक वृत्तीची कल्पना येत होती. वरच्या पदावर असणारे अधिकारी थोडे असेच डाऊन टू अर्थ बोलणारे. ते अपेक्षित होतं. त्यातून त्याची जखम अजून ओली होती. ती भरून काढणं फक्त प्रेमळ सहचारणीला शक्य होतं आणि ती जागा मालविका घेणार होती. मालविकाच्या लक्षात आलं साहेब आपल्याकडे उत्सुकतेनं पाहतायत. तिला उगाचच नर्वस झाल्यासारखं वाटू लागलं. आपल्याला नीट बोलता येईल का? जो विचार मनाशी पक्का केलाय तो नीट मांडता येईल का? अशी शंका तिला भेडसावू लागली. पुन्हा दुसरा विचार स्पर्श करून गेला.
साहेबांनी आपला स्वीकार केलाय, आपलं मानायला ते तयार आहेत, आपले विचार ऐकायला उत्सुक आहेत, मग जे वाटतंय ते सांगायला हीच तर योग्य वेळ आहे. अधिक जवळीक निर्माण झाल्यावर कदाचित हे बोलताही येणार नाही. ती थोडी चाचपडत हे बघून साहेब म्हणाले, बोला अगदी निसंकोचपणे. साहेबांनी तिला धीर दिला. ती हसली. किंचित पुढे सरकून टेबलावरती दोन्ही कोपर ठेवून सावध बसली. दोन्ही तळव्यात चेहरा अलगट टेकलेला असला तरी तिची नजर खालीच होती. ती सावधपणे म्हणाली, आपलं विचार मला पटले. बोलणं रोखठोक असलं तरी स्वच्छ होतं. आयुष्यात एकत्र येण्यापूर्वी एकमेकांसमोर मोकळं बोलणं योग्य. मला स्वतःला एकच अट घालायची आहे. अट म्हणजे माझ्या बाजूनं एकच मागणं मागायचंय जरूर. जे शक्य असेल त्याला मी नाही म्हणणार नाही. आता अगदी मन मोकळं करा. साहेबांच्या बोलण्यात अगदी जवळीक होती. माझा हा पहिला अनुभव आहे. आयुष्यातले नवे अनुभव प्रथमच मी घेणार आहे. ते तसेच नवे असावेत. त्यातली उत्सुकता, नवेपण, स्वागत, कशातही दुसरेपण नको. मला कोणतीही गोष्ट उष्टावलेली नको. साहेब तिच्याकडे पाहतच राहिले. तिची मान खाली असली तरी त्यावरचा निश्चित भाव मात्र स्पष्ट होता. तिचं म्हणणं पूर्णपणे कळत असूनही काय उत्तर द्यावं हे त्यांना समजेना. मुळात तिनं हा बिजवर स्वीकारला होता. फक्त तिला दुसऱ्या स्त्रीचं काहीही नको होतं. तिच्या आठवणी, तिच्या वस्तू, फार काय तिची सावली सुद्धा. स्त्रीचं हे एक वेगळं रूप पाहून साहेब समजून घेत होते. क्षणभर ते विचारात पडल्यासारखे झाले आणि मग एकदम तिच्या अंगावरती आपला हात हळुवारपणे टेकवत म्हणाले, मी तुझ्या भावनांना धक्का लागू देणार नाही. फक्त ॲडजस्ट होईपर्यंत मला सांभाळून घे. दोघं घरी परतली, एक नवं नातं घेऊन. पुढचे 6 महिने फार गडबडीत गेले. साहेबांनी नवा फ्लॅट घेतला, तो मालविकाच्या पसंतीनं. चावी तिच्या हातात देत म्हणाले, याची सजावट तू तुझ्या मनाप्रमाणे करायची. नवे पडदे, नवं फर्निचर, नवं स्वयंपाकघर, सगळं नवं कोरं तिच्या पसंतीचं. दागिने, साड्या तिनं हौसेनं खरीदल्या. लग्न रजिस्टरच, पण मोजक्या स्नेही मंडळींच्या उपस्थित पार पडलं. या 6 महिन्यात साहेबांचं मनही एका वेगळ्या विश्वात फिरून आलं, रमलं. मनाचा एक कप्पा त्यांनी प्रयत्नपूर्वक बंद ठेवला होता. कसोटी होती ती पहिल्या भेटीची, पहिल्या रात्रीची. अनुभव तिचा पहिला आणि साहेबांनाही एक अर्थी पहिलाच. स्वतःला सावरायचं, जुन्या स्मृती बंदिस्त ठेवायच्या, नव्याला सामोरं जायचं, चलबिचल होऊ न देता. साहेबांनी आधीच सिंगापूरचं तिकीट बुक केलं होतं. इथल्या वातावरणामध्ये जे अवघड वाटत होतं ते परक्या वातावरणात वाटलं नसतं. ते प्रत्येक विचार मालविकाच्या भूमिकेतून करत होते. तिच्याशी समरस होऊन वागत होते. आपण निवडलेल्या सहचारीबरोबर मालविका खुश होती. एकमेकांना समजून घेण्यात आणि एकमेकांशी एकरूप होण्यात दिवस सरत होते. मालविकाचं जीवन स्फुलित झालं होतं. 2 वर्षांनी तिला मुलगी झाली. गोरी पान, काळं भोर जावळ, टपोरं करवंदी डोळे. मुलीच्या जन्मानं घर उजळून निघालं. दोघांच्या समरसतेला एक नवा अर्थ प्राप्त झाला. मालविकाला वाटायचं, सुख सुख म्हणतात ते या परत आणखी काही वेगळं असू शकतं का. तरी बारशाच्या आधी तिनं न राहून ती म्हणाली, बारशाला तरी आईबाबांना बोलवा, वंसांना बोलवा. मी नको म्हटलंय का? मीच नको म्हणतोय. काहीही विषय निघू शकतो, त्याला वेगळं वळण लागू शकतं, कटुता निर्माण होणार याची काळजी घेतोय म्हणून त्यांना बोलवत नाही. कसली कटुता? साहेब असं का बोलतात तिला कळायचंच नाही. तू मला होतो तसा स्वीकारलास, फक्त एकच अट घातलीस आणि मी तुला वचन दिलं, मी ते जन्मभर पाळणार आहे. साहेब एकटेच गावी जाऊन यायचे. वर्षातून एकदा आईवडिलांना भेटायचे. त्यांचं हवं नको पाहायचे. त्यांनी हे 2 भाग स्वतंत्रच ठेवले. त्याचा त्यांना मनस्ताप होत होताच, पण ती सगळी तारेवरची कसरत त्यांनी शिफारसीनं पार पाडली. लेकीचं राजेश्वरी नाव आईच्या सांगण्यानुसार ठेवलं होतं. राजेश्वरी मोठी होत होती, अधिक सुंदर दिसत होती आणि मालविका मात्र विचारात पडत होती. ही इतकी देखणी कशी? बघणारे म्हणायचे, काय रूप आहे मुलीचं. मालविका म्हणायची, यांच्या आईच्या वळणावर गेली आहे नाही का हो? साहेब उत्तर द्यायचे नाहीत. आई अशाच गोऱ्या आहेत का हो? ती अंदाज घ्यायची. हो, त्याच्या तुटक उत्तरानं ती संभ्रमित व्हायची. आणि त्यांचे केस पण असे सुंदर. आता ती झाली म्हातारी, तरुणपणी कशी होती ते कुणाला आठवतंय? ते विषय उडवून लावायचे. पण मालविकाच्या मनात नाही ते विचार यायचे.
हॉस्पिटलमध्ये कुणाची देखणी पोर बदलून तर आली नाही ना, या तिच्या शंकेवरती मात्र साहेब खो खो हसत राहायचे. आणि एकदा फार विचित्रपणे याचा उलगडा झाला. काही कामानिमित्त ती अचानक साहेबांच्या ऑफिसात गेली. साहेब मीटिंगमध्ये होते. ती त्यांच्या खोलीत बसल्या बसल्या उचकपाचक करत होती. साहेबांचा ड्रॉवर उघडून पाहत होती. एका ड्रॉवरमध्ये तळाशी तिला फोटोची चौकट दिसली. वरचे कागद बाजूला करून तिने फोटो वर काढला. राजेश्वरी, ती एकदम पुटपुटली. तोच देखणा लोभसवाना चेहरा, दाट लांबसडक केसांची वेणी, टपोर करवंदी डोळे, ओठांची नाजूक ठेवण. राजेश्वरीच, फक्त वयाचा फरक. फोटोतली स्त्री 25शीतली होती, राजेश्वरी 6 वर्षांची. मग ही कोण आणि राजेश्वरी हिची कोण? तिच्या या संभ्रमित अवस्थेत साहेब आत आले. दारातच खिळून उभे राहिले. ही कोण? तुम्ही बोलत का नाही? कोण ही? आणि तुमच्या ड्रॉवरमध्ये हिचा फोटो का? कशासाठी? तिचा आवाज चढत होता. साहेब तिच्याजवळ आले. अपराधी आवाजात म्हणाले, ती राजलक्ष्मी, माझी प्रथम पत्नी. ही म्हणजे हिची आठवण तुम्ही जपलीत असोशीनं. या फोटोत, मनात, हृदयात ती तुमच्यापासून कधी दूर गेलीच नाही. साहेबांनी केबिनचं दार लावून घेतलं. मालविका, हे ऑफिस आहे. मला अगं, तिचं त्यांच्याकडे लक्ष नव्हतं. ती क्रूर श्वापदाप्रमाणे गुरगुरत होती. सगळा सूड द्वेष तिच्या डोळ्यात उतरत होता. आपण कुठे आहोत याचं भान तिला राहिलं नव्हतं. थरथरत त्यांच्यासमोर उभी राहत ती ओरडली, तुमचं शरीर मानवी वापरलं. मनात तीच होती, माझी सवत. तुमच्या रोमारोमात ती आहे. तुम्ही माझ्यात तिलाच पाहत होतात, तिचं स्मरण करत होतात. तोंड मिटलं तरी तिच्या ध्यासात जगत होतात. तुम्हा दोघांच्या प्रेमाला मूर्त स्वरूप देणारं मी एक मशीन. एवढी वर्ष तुम्ही मला फसवत आलात. ती कधीच मेली नाही, सूक्ष्म रूपात माझ्या देहात वावरत राहिली. राजेश्वरी तिची आणि तुमची, आणि मी एका मृत स्त्रीच्या अपुऱ्या इच्छेची भारवाहक. ती एकदम बोलायला थांबली. आपल्या हाताकडे पायाकडे निरखून पाहायला लागली. तशीच उठून समोरच्या आरशापुढे गेली. आपला चेहरा निहाळला. दोन्ही हातांनी तो खरवडून पाहिला. माला, अगं काय करतेस तू? चूप, मला स्पर्श करू नका. तुम्ही आजवर कटाक्षानं सांभाळत होतात ते, त्या स्त्रीचं गुपित, तिचं प्रेम, राजीचं जन्मरहस्य. मी कोण, तुमची कोण, राजीची कोण? अरे किती भयंकर प्रतारणा केलीत तुम्ही माझी. ती एकदम ओक्सीबोक्सी रडू लागली. साहेब गलित मात्र होऊन खुर्चीत कोलमडले. राजेश्वरी खरंच प्रथम त्यांच्या पत्नीसारखी होती, हुबेहूब. पण कशी? त्यांनाही त्याचं उत्तर ठाऊक नव्हतं. हे सत्य जाणवल्यापासून ते आतल्या आत प्रचंड हादरले होते. मुलीच्या रूपानं प्रथम पत्नीचा पुनर्जन्म झाला म्हणून आनंद मानायचा, की दिलेलं वचन इतक्या विचित्रपणे मोडलं गेलं म्हणून स्वतःला दोषी ठरवायचं? ते स्वतःला, त्या फोटोला, राजीला आणि मालाला एकमेकांपासून कसं दूर ठेवायचं या काळजीत झुरत होते. आज ना उद्या हे तिला कळणारच होतं. पण ते इतक्या विचित्रपणे. माला उठली. तो फोटो आता तिच्या ताब्यात होता. तो मागण्याचं धैर्यही साहेबांना नव्हतं. मालानं फोटो पर्समध्ये ठेवला, चेहरा नीट केला, कपडे सारखे केले आणि एकही शब्द न बोलता ती खोली बाहेर पडली. त्या दिवसापासून साहेबांचा संसार संपला. दोघांचे नुसते शब्दच संपले नाहीत, नातंही संपलं. जे घडलं होतं त्याला साहेबच जबाबदार आहेत या ठाम समजुतीनं मला वागत होती. ती आता काय करेल याचा अंदाज येत नव्हता. ते आतून प्रचंड धास्तावले होते. 8च दिवसांनी एका रात्री ती साहेबांसमोर येऊन उभी राहिली. मला बोलायचंय महत्वाचं. बोल. या तुमच्या मुलीला वसतिगृहात नेऊन ठेवा. मला? अगं, ती अजून फार लहान आहे. या वयात मुलांना आई वडिलांची माया. ते एकदम बोलायचे थांबले. मालविका विचित्र हसली. तिला आई आहे? कुठे? तिची आई कोण? तुम्ही तिचे वडील आहात. तिला बोर्डिंग स्कूलमध्ये चांगली शिस्त लागेल, अभ्यासही नीट होईल. सुट्टीत तुम्ही तिला बाहेर नेऊ शकता. हे फॉर्म्स मी मागवलेत, भरलेत. फक्त तुमची सही हवी. मुलीला आई नाही म्हणून तिथे ठेवता आहात, समजलं ना? साहेबांच्या डोक्यात घनाचे घाव बसत होते. मुलीला आई नाही हे पचवणं कठीण होतं. तिची समजूत घालणंही अवघड होतं. पण राजेश्वरीचे हाल देखता डोळा पाहण्यापेक्षा तिला दूर सुरक्षित ठिकाणी ठेवणंच योग्य होतं. ऋषी व्हॅली, तसं खूप दूर. तिची हाक पण पोचणार नाही. राजी निसर्गाच्या कुशीत वाढणारं, बहरणारं होती. आजच्या घटकेला राजेश्वरी फक्त आईच्या मायेला पारखी नव्हती, तर
तिच्या रोषालाही पात्र ठरली होती. तो एवढासा जीव नेहमी धास्तावलेला असायचा. बाबांच्या वाटेकडे डोळे लावून बसायचा. यातला सुटकेचा मार्ग एवढाच होता. साहेब त्याच रात्री लेकीला घेऊन गाडीत चढले. राजेश्वरीला मेट्रनच्या हाती सोपवताना त्यांच्या डोळ्यातलं पाणी खेळेना. ती पोर मात्र एकाएकी शहाणी झाली. प्रथम ती घरी जाऊया म्हणायची. मग तिला कळलं की वसतिगृह हेच आपलं घर. बाबा तिला दर सुट्टीत कुठे कुठे फिरवून आणायचे. तिला आपल्या परीनं सुखात ठेवायचे. राजेश्वरी वसतिगृहात फार लवकर रुळली. गोड बोलण्यामुळं तिनं सर्वांना जिंकलं होतं. अभ्यासात हुशारीमुळे तर सगळ्या शिक्षकांचं तिच्यावर विशेष लक्ष असायचं. वसतिगृहाच्या प्रमुख अधीक्षकबाई तर तिच्यावर विशेष लोभ करायच्या. साहेबांना स्वतः पत्र पाठवून तिची खुशाली कळवायच्या. अलीकडे तर ती सुट्टीत मैत्रिणींकडे राहायला जायची. तिथे तिला घरची माया मिळायची. एक आई हा विषय सोडला तर तिच्या सुखात नखा एवढीही कमतरता नव्हती. राजेश्वरी ICSCची परीक्षा आटोपली आणि साहेब तिला न्यायला आले. जड मनानं सर्वांचे निरोप घेणं झालं. ती टॅक्सीत येऊन बसली. कळेना तिला आपण नेमकं कुठे चाललोय. स्टेशनात येऊन दोघं बाकावर बसली. गाडी यायला 10 मिनिटं अवकाश होता. राजेश्वरी मृदू आवाजात म्हणाली, बाबा आपण कुठे चाललोय? घरी. घरी? किती वर्षानंतर? मला तर आठवतही नाही. बाबा ती आई आहे? हो बेटा. मग एवढ्या वर्षात मला कधीच का नेलं नाही? बाबा तिला मी आवडत नाही हे नक्कीच. मला आई नाही असं तुम्ही लिहून दिलं होतं खरं ना? तेवढ्यात गाडी 2 तास उशीर येत असल्याचं ध्वनी निरपेक्षण झालं. दोघं हळूहळू बाहेर पडली. समोरच्या बागेत बाकावर जाऊन बसली. साहेबांना तो निवांतपणा उपकारक वाटत होता. समोरच्या अंधाराकडे बघत मनातलं तिच्यापुढे मांडणं त्यांना अधिक सोपं वाटलं. कुठून अन कशी सुरुवात करावी ते ह्या विचारात गडले होते. बाबा त्यांच्या हातावरती हात ठेवत राजेश्वरीने त्यांना भानावर आणलं. हा बेटा, कधीतरी मला तुझ्याशी बोलायचं होतंच. मी फक्त वाट पाहत होतो. मला वाटतं आज ती वेळ आली आहे. सगळं समजावणं अवघड तर आहेच, पण अनाकलनीय. बाबा असं कोड्यात बोलू नका. मी खूप सहन केलंय हो. एवढी वर्ष मन मारत आले, दुःख जिरवत आले, आई या नात्याचा तिटकारा करत आले. मला आई असूनही नसल्यासारखी आहे. बाबा मला प्लीज सांगाल, आई माझ्याशी अशी का वागली? का सावत्रपणा केला? मी आईवर धडा वाचलाय, कविता पाठ केली आहे, इतर मैत्रिणींच्या आया पाहिल्यात, पण माझी आई तशी नाही. आई मी फक्त कल्पनेनंच समजली आहे. प्रत्यक्षात बाबा सांगा ना, असं का? साहेब स्तब्ध होऊन तिचं बोलणं ऐकत होते. उत्तर त्यांना ठाऊक होतं, पण ते कोणत्या शब्दात सांगावं त्यांना कळत नव्हतं. आपल्या लेकीची अवस्था बघून ते कळवळले. तिच्या पाठीवर हळूवारपणे थोपटत ते म्हणाले, हे का आणि कसं याचं उत्तर फक्त विधाताच देऊ शकेल. बेटा मला काहीच लपवायचं नाही, पण मी जे म्हणतोय ते तुला कळलं का बरं? तुझी आई ही माझी दुसरी बायको. तू हिची दुसरी मुलगी आहेस. तुझ्या आईची लग्नापूर्वी एकच अट होती, मी जुनं सगळं पुसून टाकावं आणि उच्चारही करू नये. मी तिला शब्द दिला, तो शब्देवर पाळला, पण विधिलिखित काही वेगळंच होतं. एवढंच मी म्हणतो. नियतीचे संकेत आपल्याला ओलांडता येत नाहीत. विश्वास ठेव राजी, तुझा बाबा एकही शब्द खोटं बोलत नाहीये. तुझ्या देहात रक्त हिचंच आहे, पण आत्मा तिचा. हिच्या पोटी तिच्या रूपानं तू पुन्हा जन्म घेतला आहेस. कूस हिचीच, पण चैतन्य तिचं. हे कसं घडू शकलं याचं उत्तर माझ्याकडे नाही, पण त्यामुळेच तू तिला नको आहेस. बाळा तुझ्या दुःखाला माझ्याजवळ उत्तर नाही, पण तू माझा जीव आहेस. तुझा बाबा फार दुबळा आहे ग. तू म्हणत असशील तर तुझी मी कुठेतरी बाहेर व्यवस्था करतो. नाही बाबा, आता तर मुळीच नाही, ती खंबीर स्वरात म्हणाली. साहेबांनी आपल्या लेकीकडे चमकून पाहिलं. आजवरची राजेश्वरी त्या क्षणाला कुणीतरी वेगळीच वाटत होती. ती नक्की कोणत्या रसायनानं घडली होती हे त्यांना कळेना. ती धूढ स्वरात म्हणाली, तर मग याचं उत्तर केव्हा तरी मलाच द्यावं लागेल. ते घर माझं आहे, मी तिथेच राहणार आहे. तुम्ही काळजी करू नका बाबा. आता मालविका आणि मी त्या घराची मालकीण आहे. हे घर मी कधीच सोडलेलं नाही. माझी जागा बळकावणाऱ्या स्त्रीच्या पोटीच मी जन्म घेतलाय. माझ्या अस्तित्वाच्या खुणा पुसणं
इतकं सोपं नाही हे तिला मी दाखवून देईन. कोण कोण बोलतं होते राजेश्वरी? छे, तिच्या प्रत्येक शब्दातून जशा ठिणग्या उडत होत्या. डोळ्यात रक्त उतरलं होतं. ही कुणी एक वेगळी स्त्री होऊन साहेबांसमोर उभी होती. तिच्याकडे पाहत असतानाच त्यांच्या छातीतून जोरदार कळ आली. देहातला प्राण डोळ्यात एकवटले. प्रकाशाचं टिंभ खाली आलं. हळूहळू तिची आकृती अस्पष्ट होत गेली आणि आता त्या जागी त्यांना राजलक्ष्मी दिसत होती. इतक्या वर्षाचं दुःख सूड होऊन तिच्या देहात जागलं होतं. डोळे मिटता मिटता ते पुटपुटले. राज, शेवटी विधिलिखित असं होतं तर. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.